ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजचा मेनू आहे स्टफ कोन. हे कोन अगदी विकत आणतो आपण त्याच पद्धतीचे बनतात आणि खायला देखील खूप मस्त आणि शिवाय हायजेनिक आहेत आपण केल्यामुळे. त्यासाठी मी घेतलेला आहे या ठिकाणी मैदा, त्यामध्ये टाकलेला आहे 1 चिमूट मीठ आणि थोडंसं तेल घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा डो मळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं तो 10 मिनिट ठेवून द्यायचा. मी मध्ये मध्ये लॉंग व्हिडिओ होऊ नये यासाठी मध्ये कट केलेला आहे, स्किप केलेला आहे, पण महत्वाचा जो भाग आहे तो मी तुम्हाला दाखवते. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहावा. आणि अशा पद्धतीनं आपण एक पोळी बनवायची छोटीशी आणि त्याच्यावर तूप लावून घ्यायचं किंवा तेल लावायचं आणि 2 पोळ्या एकावर एक ठेवायच्या आणि आता चांगल्या पद्धतीनं लाटायच्या. आपण कोन बनवण्यासाठी बनवत आहोत त्याची शीट, आणि ही शीट कशी बनवायची ते मी सांगते. तर ह्या 2 पोळ्या लाटून अगदी पातळ लाटलेली आहे मी. एकच केलेली आहे. दोन्ही पोळ्या एकावर एक ठेवून तुम्ही पाहत आहात तवा तापवला आणि तवा तापलेला असल्यामुळं ते टाकलं की त्याच्यावर चांगले असे बबल्स येऊ द्यायचे आणि हे बबल्स आले की आपण ते उलथायचं आहे. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा. व्यवस्थित म्हणजे कडक भाजायचा नाही, हा पुन्हा तळल्या जाईल, त्यामुळे अर्धा कच्चा भाजून घ्यायचा. आणि नॉनस्टिकचा तवा चालेल किंवा लोखंडी तवा देखील चालेल. या शीट पासून आपण स्प्रिंग रोल आणि कोणही बनवण्यासाठी ही एकदम शीट बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे. तुम्ही देखील बनवू शकता. आणि आता हे खाली घेतलेलं आहे मी. या 2 पोळ्या ऑटोमॅटिक बाजूला निघतात. त्यातली एक पोळी घेतलेली आहे. मला याचे कोन बनवायचे आहेत त्यासाठी, आणि ही अशा पद्धतीनं मी चतकोर भागामध्ये कापून घेतलेली आहे. असे 4 भाग बनवून घेतलेले आहेत. आणि बटाट्याच्या भाजीची स्टफिंग, जी की आपण आता हे आपली चॉईस आहे की जी आपण समोस्यामध्ये घालतो ती भाजी बनवू शकतो किंवा अजून आपण त्यामध्ये काही बदल घडवून अजून काही भाज्या घालू शकतो. आणि चिकटवण्यासाठी म्हणून मी मैद्याची पेस्ट घेतलेली आहे आणि या ठिकाणी पाहू शकता ही पेस्ट लावून आपल्याला हा कोन बनवायचा. अशा पद्धतीनं व्हिडिओमध्ये पहा तुम्ही. हे कोन अतिशय खुसखुशीत होतात आणि चवीला देखील खूपच मस्त लागतात. या पद्धतीनं पहा, चिकटून घ्यायचे आतमधून सुद्धा. थोडीशी मैदा आणि पाण्याने बनवलेली पेस्ट आहे, त्याने आपण चिकटवून घेत आहोत. कोन पहा कसे बनवते मी, ते मुद्दाम 4 कोन तुम्हाला बनवून दाखवते. आणि आता हे कोन आपले बनवून झाले. आपण यामध्ये पहिल्यांदा बटाट्याची स्टफिंग घालायची, जी की बटाटा भाजी आपण बनवून घेतलेली आहे ती घालायची. मग त्याच्यावर मी घालते मटकी, किंवा माझ्याकडे उकडलेले कॉर्न पण आहेत, तर मक्याचे दाणे आहेत तर ते सुद्धा मी घालून घेते. मोड आलेली मटकी, आपण मूग घालू शकतो. आणि मी मुलीला आवडतात म्हणून थोडेसे चीज क्यूबही लहान लहान तुकड्यांमध्ये कापून घातलेले आहेत. आणि पुन्हा परत त्याच्यावर भाजी घालायची, म्हणजे तळताना मटकी वगैरे घातलेलं आहे ते बाहेर पडायचं नाही. मी पहिल्या कोणाला स्टफिंग केली आणि त्याचं तोंड बंद केलं होते, तो तळून घेतले. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक एक कोन घालून तळून घ्यायचा. तळत असताना गॅसची फ्लेम कधी मंद कधी मीडियम ठेवायची. तुम्ही अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन दाबा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाकायला विसरू नका. या ठिकाणी माझे कोन तळून झालेले आहेत. मी त्यावर शेव घातलेली आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे. आणि ही माझी मुलगी खाऊन पाहण्यासाठी आतुर झालेली आहे, म्हणून आता ती खाते त्यावेळेसचा तो आवाज ऐका की
त्याहून लक्षात येतं की हा कोण आपला किती क्रिस्पी झालेला आहे. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन मेनू सोबत.